हरि ओम नमः शिवाय. हरि ओम याला शुद्धोदक म्हणतात. तुम्ही जर काही सकाळ पाहून चुकीचं काही केलं असेल तर या तीर्थाने तुम्ही शुद्ध होणार. याच्यासाठी करतो. आमच्याकडे बोके नाही तो, आमच्याकडे मांजर आहे. मग तू बोलला बोके, आमच्याकडे नाही. आम्ही ब्राह्मण लोक ना, जो ब्रह्म जाणी तो ब्राह्मण, ते आम्ही. त्यामुळे तुमचे हे बोके वगैरे भाषा आम्हाला येत नाही हो. आम्हाला संस्कृत नाहीतर मराठी, ह्याच्या व्यतिरिक्त आम्ही काही बोलत नाही हो. माझं नाव तुला माहिती आहे काही परत बोलून दाखवायचं. बाबू काका वक्रतुंड 12 पुत्र आहे. बोल बघू. झाली आटोपली. मी काय म्हणतोय, मी आहे राजपुरोहित बाबू काका वक्रतुंडे उर्फ लोक मला प्रेमाने 12 पुत्र म्हणतात. ओ 12 पुत्र म्हणजे काय? 12 पुत्र मला झालेत. 12 मुलांचा बाबा मी म्हणून उर्फ 12 पुत्र असं म्हणतात. राज दरबारी जायचं, त्या राज्यामध्ये आणलेल्यांची सगळी कामं करायची. पत्रिका जुळत नाही त्यांच्या पत्रिका जुळून द्यायच्या. ज्यांची लग्न ठरत नाही त्यांची लग्न जुळून द्यायची. हे सगळं मी करतो. या गावात सगळ्या विधी करतो. कोणाला अभिषेक करायचा असेल तो सुद्धा करतो. फक्त एवढं क्रिया कर्माची कामं मी करत नाही. आणि क्रियाकर्म करणं माझ्या दृष्टीने ते खोट आहे हो. याचं कारण काय? जिवंतपणी बाप्पाला आणि आईला लाथा मारणार आणि मेल्यानंतर स्वर्गात जायला पाहिजे म्हणून हे दान कर, तो या कर, इकडे जा, हे मला पटत नाही. जे काय करायचं असेल ते जिवंतपणी करावं. आणि तुम्हाला एक सांगतो, पण आई वडिलांसारखा देव नाही हो. सगळे देव आपल्या आई वडिलांमध्ये आहे, पण आपल्या पृथ्वीवरच्या मानवाला देव म्हणजे काय हे कळलेलंच नाही हो. आई बापांची सेवा करा आणि स्वर्गातल्या देवांकडून मिळवा मेवा. पण आपल्याकडे ते होत नाही हो. फक्त कुठलाही ब्राह्मणाला केशवाय नमः माधवाय नमः म्हटलं की यांचं मनाचं समाधान झालं. बरोबर हो, बरोबर. यांच्या लग्नाची पत्रिका मीच जुळवली होती हो. पण माझ्या बरोबर लक्षात असतं हो कोणाच्या गुण किती जुळवले. आता हा इथला प्रसाद आहे तो प्रसादचं लग्न होता जुळत नव्हतो. सगळ्या भटजींनी सांगितलं ही पत्रिका जुळत नाही. मी म्हटलं माझ्याकडे घेऊन ये. घेऊन आला, बघितलं, गुण बघितले. हे कसले आपल्या भाषेत त्यांना भट म्हणतात हो. आता मी सुद्धा भटच आहे, पण मला ते चुकीचं पटत नाही म्हणून मी बोलतो. हे कसले भटणीला झाले म्हणून कोणाची काय पत्रिका आहे घेऊन या. मग बघूया तुमच्या राशीमध्ये काय आहे सांगतो. आमच्या राज दरबारात शिवयाग आहे. राजाने मला बोलवलेला आहे. अर्थात इथं जास्त न थांबता राज दरबारात जावं आणि त्या ठिकाणी
शिवाय यज्ञाची सांगता करून राजाला त्याचं जे काय फळ आहे ते मिळवून द्यायचं हे माझं हातचं कर्तव्य आहे. काय म्हणालात? मला ऐकायला थोडं कमी येतो. म्हटलं कोणाला म्हटलं? होय होय एकदा तुम्ही पटवली का?